नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता ही जी माझी तारा आहे हिच्या आणि हा जो काळा पट्टा आणि हिरवा आणि पिवळा दिसतोय ह्याला नाव दिले मी मिठू. आणि ही आपली तारा आहे ती बघा. आणि ताराला थोडंसं गाजर किसून दिले तर 2 तर आपले उडूनच गेले आणि आता हे 2च राहिले. तर काय सांगत होते की आता यंदा आम्ही गणपती पाहायला आपल्या जुन्या मुंबईत नाही जाणार, कारण आपल्या जुन्या मुंबईत आपले मराठा आरक्षण आपले मराठी बांधव आलेले आहेत, मनोज जरांगे दादा. तर माझं सरकारला हीच विनंती आहे की आम्हाला यंदा गणपती नाही पाहायला मिळालं तरी आम्हाला काही हरकत नाही आहे, पण आमच्या मराठी बांधवांचं आरक्षण नक्की ठप्पा मारून द्या, त्यांची अंमलबजावणी करा. कारण माननीय देवेंद्र फडणवीस, माझी एक नागरिक म्हणून आपणास हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःला समुद्र समजता, सागर लॉट करावं. तर समुद्रासारखं तुमचं मन विशाल ठेवा आणि खरंच इतिहास घडेल. BJPचं नेतृत्व इतकं निर्दयी होऊ शकत नाही आहे. तर हेच आम्हालाही असं वाटतं की हे आरक्षण व्हावं, ही शिवछत्रपतींची इच्छा आहे. तर खरंच अगदी इतकं पण तरसून कोणाला द्यायचे नसतात की त्याचं काही व्हॅल्यूच राहणार नाही. आज ही लोक 78 वर्ष त्याच्या आधी किती अशी लढत आहे. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला सतत संघर्ष दिला तर तो काय त्याचा स्वतःचा विकास करणार? कळलं का? आणि बाकीचे स्वार्थी इतर समाजाचे लोक फार स्वार्थी असतात. आहे तरी ओरबडायचं, ज्याला नसतं तो संघर्ष करत असतो. आणि मग संघर्षानं तुम्हाला काय वाटतं? संघर्षानं तुमची मानसिक स्थिती आणि सतत हा समाज शेतकरी पण आहे, तर त्याला काय तेवढंच काम आहे का भांडायचं, दुसऱ्यांसाठी करायचं, लढायचं? त्याला त्याची घरची कामं असतात, शेती पिकवायची असते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. तर माझी फडणवीस सरकारांना हात जोडून विनंती आहे की समुद्रासारखं मन विशाल ठेवून हा प्रश्न मिटवून टाका कायमचा. नवीन कायदे करा. मला तर असं वाटतं की केंद्र सरकारही तुमच्यावर हसत असेल की तुम्हाला तुमचे काही हात बांधलेले नाही आहेत, आणि असतील तर ते आम्ही विनंती करू केंद्र सरकारला की बाबा महाराष्ट्रामध्ये ही जे काही बऱ्याच वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लागावा, आणि इच्छा एवढीच आहे. आणि अजून एक हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीस सरकारला, महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना रोजगार नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्याचा घरोघरी सर्वे करून. या सगळं ज्या लॉब्या आहेत ऑलरेडी तिथे तुम्हाला काही माहिती नसतं, असेल तरी तुम्ही दुर्लक्ष करता. पण ही मूलभूत प्रश्नांना आधी पहा, बाकीचे सगळे प्रोग्राम तुम्ही थांबवा. अशी निदान मला असं ऑर्डर देता येत नाही, परंतु एक विनंती करते की असं करा. आणि तरुणांना रोजगार, खास करून आपल्या इथल्या महाराष्ट्रातले जे आपले मूळ महाराष्ट्रीयन आहेत आणि मराठा बांधवांनाच, कारण बाकी सगळ्यांना मिळतं त्यांच्या आरक्षणाच्या हिशोबानं, SC ST अदर बॅकवर्ड OBC, फक्त मराठा. तर हा जो त्यांचा हे होईल त्याच्यानं फायदा पण होईल, आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला, परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी ताबडतोब होईल अशी, आणि लगेचच त्याला सगळं फायदे मिळतील. परंतु बाकीचे इतर दुसरे असतात ओपनमध्ये किंवा काय, आणि ते प्रत्यक्षात तुम्ही पहा की त्यांना त्याचं होतं आहे की नाही अंमलबजावणी, असं आहे. कारण आजकाल कोर्टामध्ये उठसूट पाहताय तुम्ही, जसा प्रश्न सुरू झाला आहे तसे कितीतरी लोक उगाचच हिणवण्याचे व्हिडिओ बनवत आहेत, मोठमोठाले वकीलसुद्धा. तर त्यांचं पोट भरलेलं आहे, त्यांना या गोष्टी काही कळणार नाही आहेत. त्यात जोडून एवढीच विनंती आहे की हे सगळं नीटनेटकं होईल याची आम्हाला पूर्ण आशा आहे. त्यांना नका, मनोज जरांगे दादांना नका जास्त उपोषण करायला लावू. अहो ते बोलणारच ना, ग्रामीण विभागातील आहे, त्यांची भाषा आपण मनावर नाही घ्यायचं, आपण आपलं मन मोठं करायचं. तुम्ही सागर बोलता ना स्वतःला, मग सागर किती काय पोटात घेऊन बसला आहे.
आणि ते बोलतात का, तर मी सांगते ना की एखादा माणूस त्रासातून जात असतो, संघर्षातून जात असतो, सतत विवंचनेतून, विटंबनात त्याला सतत टोचलं जातं, बोललं जातं, तो अजून काय करू शकतो सांगा. म्हणतात ना की ज्याची जी परिस्थिती असते, जो ज्या परिस्थितीतून जात असतं त्याला माहीत असतं दुसऱ्यांना काय हसायला, बोलायला, रागवायला, टोचायला, डिवचवायला. आणि म्हणतात ना की गेली 70-78 वर्ष एक असा विशिष्ट वर्गाला जर फायदे मिळतात तर मग बाकीचे हिनवतात, अक्षरशः हिनवतात. ही हीन भावना ज्याच्या मनात थांबते मग तो साहजिक आहे, तो क्रोधिष्ट होणारच. मानसशास्त्र पण तेच सांगते ना की समाजात एखाद्या कुटुंबाला, एखाद्या माणसाला, एखाद्या समाजाला जर, म्हणून तर बाबासाहेबांनी दलित समाजाला किती उच्च SC दिलेलं आहे, शेड्यूल कास्टमध्ये ठेवले, नाही तर त्या समाजाची किती वाईट हाल होते. मग आता त्यांच्यापेक्षा बद्दल यांची परिस्थिती झाली. पण तुम्हाला खाणं आहे 2 वेळचं जेवण, परंतु तुमची समाजात उठबस करताना जी अवहेलना होती, जो अपमान होतो फार, आणि हे गावाकडचे असतात, गावगाड्यातील लोक, तर त्यांना तर खूपच ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. चला, असेच पाहत राहा, लाईक करा, आणि माझ्या विचारांना नाही तर एका नागरिकाच्या विचारांना म्हणून ऐकून तुम्ही त्याला मराठी आरक्षण आंदोलनाला पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहून जे काय आहे कोर्टात कायदेशीर ते सगळं अंमलबजावणीच करून टाका. आणि इतिहास घडवा की एका ब्राह्मणानं एवढ्या वर्षाचं आरक्षण देऊन टाकलं. तर ते पण बोलतात ना की तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊ, तर खरं आहे ना हो. बाबासाहेब आंबेडकरांना SCवाले डोक्यावर काय घेतात, किंवा सगळीच लोक जे इतक्या अनेक पाठीमागच्या शतकाचं होत आलेलं त्यांनी मिटवलं. मोदीजी तेच करतायत. तर तुम्ही मोदीजींचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात BJP एवढी अशी बोलतात ना केवढं मोठं नेतृत्व आहे, तर तुम्ही मनाने मोठे व्हा आणि सगळं संपवून टाका. धन्यवाद.